So hi guys, this is Hemant and welcome to my vlog. Now, so right now I'm going to Hyderabad. हैदराबाद एका कारणासाठी चाललोय. ते मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल. आणि मी बाईक वर जात नाही. आय एम गोइंग बाय बस. आणि फक्त मला असं वाटलं की जरा आरामात जाऊया, जरा थोडंसं लक्झरियस जाऊया. लक्झरियस नाही, साधा आपला बसने चाललोय, स्लीपरने. त्यात का नाही आहे का, आता कळंबोली मॅकडॉनल्ड्समध्ये बसलोय मी. बस थोडंसं लांब आहे, तर म्हणून मग जस्ट एक स्नॅक टाईप काय खातोय मी. जेवलो आहे मी, पण तरी पण एक स्नॅक टाईप खातोय. काठीसाठी थोडंसं ते पार्सलच घेतलं इथून, ते हेच खाऊया. काय म्हणजे कुठे बसवल, काय बसवल. हैदराबाद आहे. हे आपलं सीट. सो आता बसलोय मी बसमध्ये. हे आपलं ते हे असं ना, राईट साईडचं, सॉरी लेफ्ट साईडचं स्लीपर, सिंगल स्लीपर, तिथे मी आधीपासूनच बुक करून ठेवलेलं. तर हे आहे. आणि एक्सप्रेस हायवे फर्स्ट टाइम एवढं एलिव्हेटेड फील करतोय मी ह्याच्यामध्ये. सो ॲक्च्युली आता मी चाललो आहे मल्लिकार्जुन श्रीशैलमसाठी, जे सेकंड ज्योतिर्लिंग आहे ज्या 12 ज्योतिर्लिंगच्या सिरीजमध्ये. ॲक्च्युली हे राईड संपवता, म्हणजे मागचं राईड संपवतानाच मग माझा विचार चाललेला की हे करावं करून. बट आता ॲक्च्युली काय, तिथे हितेश गेला आहे हैदराबादला. ही इज ॲक्च्युली फ्रॉम ऑफिशियल वर्क. सो मग आय थॉट की यार हे एक ऑप्शन, म्हणजे हे ऑपॉर्च्युनिटी आहे, घेऊन टाकूया. म्हणून मग मी चाललोय ह्याच्यासाठी. आणि ॲक्च्युली कसं झालं आहे की आय एम सफरिंग फ्रॉम शोल्डर इंजरी अँड सायटिका. त्यामुळे सध्या रायडिंग मी करत नाही आहे. हां, रायडिंग करेन, पण मे बी नेक्स्ट मंथला प्लॅन आहे काहीतरी, ते तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. पण रायडिंगचं प्लॅन केलं आहे मी. म्हणून आय थॉट की यार हे जरा थोडंसं आरामातच करूया ट्रिप, म्हणून मग बस केलं. आता तिथे जाऊन आता जाणार हैदराबादला. मग हैदराबादवरनं तिथे एक दिवस राहून मग तिथे आम्ही श्रीशैलमला जाऊ. आता तेही काय बुक नाही आहे, पण माझं तिकडचं दर्शन बुक केलं आहे मी, म्हणजे दर्शन करायचं ते ऑनलाईनच बुक केलं आहे मी. आता किती काय आहे त्याचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये देत जाईल. पण हे प्रॉपरली हे सगळं व्हिडिओज मी म्हणजे एक टाईपचा ट्रॅव्हल ब्लॉगच करतोय मी, अपार्ट फ्रॉम मोटो ब्लॉगिंग. तर ते एक गोष्ट राहिलेत. इट्स ॲक्च्युली व्हेरी मच फिलिंग डिफरंट. कारण खूप वर्षानंतर मी असं बसमध्ये ट्रॅव्हल करतोय. ट्रेनमध्ये म्हणजे स्लीपरमध्ये असं ट्रॅव्हल केलं आहे, थर्ड AC मध्ये. बट पहिल्यांदा असं स्लीपर बसमध्ये मी ट्रॅव्हल करतोय, विच इज लिटिल बिट ऑफ अनयुज्युअल, पण इट्स नाईस. थोडंसं वेगळं वाटतंय, कारण खूप वर्षापासून बाईकच जातं, म्हणजे जायचं कुठे बाईक करून. सो स्लाइटली आय एम मिसिंग इट, कारण त्याचं एक वेगळंच बाईकिंग, म्हणजे याचं मोटो ब्लॉगिंग असतं, बाईकिंगचं वेगळं एक हे असं ना, एक्साइटमेंट असतं की सकाळी सकाळी उठा, हे लगेज लोड करा, मग रूट बघा, पेट्रोल, गाडीचं सगळं हवा आहे की नाही करून, हे सगळ्या गोष्टी खूप म्हणजे खूप करत होतो मी. आणि आता सध्या तरी मिस करतोय त्या सगळ्या गोष्टी. पण हे पण एक वेगळं एक्सपिरियन्स आहे. आणि लाईफच्या असा एका ट्रान्झिशनमध्ये आहे मी की मे बी थोडंसं मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आता चेंज करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. हो, बट राईट नाव हे सगळं आहे ना, आय एम एन्जॉय करतोय, खूप एन्जॉय करतोय. सध्या मी एकटाच आहे, बट आपण नाही तर पण सोलोच ट्रॅव्हल करतो. बघूया आता. एक्सप्रेस हायवे पुणा संध्याकाळी आता किती 6-6:30 वाजतील पुण्याला. त्याच्यानंतर मी सोलापूर रोडने मग हैदराबादचा हायवे पकडणार. मग आता कुठे थांबूया बघूया, तेव्हा मग ब्लॉक करतो.
आता तळेगावच्या इथे आलो आहे मी. तळेगाव हे जे फूड मॉल आहे ना, त्या फूड मॉलमध्ये आलो आहे. काय खायचं नाही आहे, नुसतं जरा वॉशरूम यूज केलं दॅट्स इट. कारण ऑलमोस्ट भूक लागलेलं, म्हणजे भूक तर नाही, तर चहा पण नाही, तर जातानाच कॉफी पिलेलं मॅगडीमध्ये. ते खायचं काय तर सध्या मन तर नाही आहे. आणि हे आपलं ग्रीन कलरचं बस आहे, हे इर्जल ट्रॅव्हल्स. ओके, चांगलं आहे. म्हणजे फर्स्ट टाइम इथे म्हणून त्याचं कम्पॅरिझन तर नाही करू शकत, बट इट्स नाईस. तर आता माहीत नाही कुठल्या ठीक आहे, पुढे सोलापूर नंतर मे बी कुठे हॉल्ट घेणार, म्हणजे डिनरसाठी ते थांबतील अर्धा तास. बाकीचं काय माहीत नाही कसं काय ते. बघूया. असं म्हणतात की सकाळी 5:30ला पोचतो तिथे. तर रात्रीचं काय सीन आहे माहीत नाही, पण मी काहीतरी घेतलं आहे, म्हणजे मॅकडॉनल्ड्सवरनंच घेतलं आहे मी खायला. रात्रीचं ते डिनर तिथेच खाईन करेन. हे VRL बस आहे, काय माहिती कुठे जातं हे माहीत नाही. पण कम्पेअर टू दिस नो, म्हणजे हे ते जरा जास्त लक्झरियस वाटते. मागे असं बॅक सीट विक सीट आहे याच्यामध्ये, हे असे सीट आहेत जे इथे नाही आहे, विच इज इन अ वे ओके, म्हणजे असं नॉट अ बिग डील. तर त्याने कॉल केलाय तळेगावच्या इथे. आलेत सगळे वाटतं, ऑलमोस्ट येतात ते सगळेजण. आतापर्यंत जर्नी चांगलं चाललंय. थोडंसं ट्रॅफिक भेटलेलं लोणावळ्याला, पण ते युजलच आहे, ते भेटणारच. ते किती पण काय पण केलं. फर्स्ट टाइम मला असं म्हणजे आई वडिलांकडनं एवढं चांगलं हे भेटत होतं ना, म्हणजे सपोर्ट. म्हणजे नॉट ऑफकोर्स, म्हणजे असं नाही की भेटत नाही, पण फर्स्ट टाइम असं आहे की मी बाईक सोडून प्रॉपर हे पब्लिक मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट घेतोय, म्हणजे बस आणि हे सगळं घेतोय, म्हणून दे आर व्हेरी मच हॅपी. बाईक राईडच्या टायमाला एवढं ते हॅपी नसतं, म्हणजे एवढं खुश नसतं ते. जरा म्हणजे जरा चिंता असते यांच्या चेहऱ्यावरती. त्याच्यामध्ये दे आर लिटिल बिट ऑफ रिलीफ. सो आय कॅन अंडरस्टँड की काय असेल ते. पण एक म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स बघितलं की त्यांच्याकडनं, म्हणजे एक असं म्हणजे फीडबॅक असतं ना, आणि द वे दे वर बिहेविंग लाईक दॅट, तर चांगलं, म्हणजे त्यांना दे आर व्हेरी मच रिलीफ असं. पण एक दिवस समजतील ते पण, जसं मी पण समजेल एक दिवस. स्टील पुणा, म्हणजे पुण्याचं आहे. हडपसर क्रॉस करतोय. 8:30 वाजले. आता माहित नाही कधी हॉल्ट घेईल तो डिनरसाठी, म्हणून विचार केलो की मी माझा डिनर करून टाकतो. सो आता हे मध्ये आता ह्याच्याने पोट भरेल की नाही माहित नाही. जर पोट भरलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते थोडंसं हलकं फुलकं काहीतरी खाऊन घेऊया जेव्हा हॉल्ट भेटेल तेव्हा. आता व्यवस्थित चालू आहे, म्हणजे चालू आहे सगळं चांगलं. नुसतं एक साईडवाला आहे ना, तो त्याला तो भोजपुरी लावून गाणं लावून बसलाय, विच इज क्वाईट अनॉईंग. बट काय करता, ऍडजस्ट करून घ्यायचं लागेल ना. हेडफोन घालू शकतो, पण तर काय काय बोलत बसायचं कोणाला. एवढं तर सिव्हिक सेन्स असलं पाहिजे ना. पुन्हा एक छान दिसतं ऍक्च्युअली, म्हणजे दिस इज यु नो व्हेरी युनिक एक्सपिरियन्स फॉर मी. म्हणजे बसमध्ये बसून खाताना. आणि पुन्हा पण खूप छान आहे, म्हणजे या पोझिशन मध्ये बसून पुन्हा खूप छान दिसतंय. दिस इज ऑल्सो नाईस. ट्रिप नंतर आहे ना सांगेल ट्रिपचा कसा रिव्ह्यू असतो. रिव्ह्यू म्हणजे काय ते सांगेल मी, बट देयर आर सम थिंग्स विच म्हणजे हे म्हणजे विचार केला पाहिजे काय काय गोष्टी असतात ते. अँड देयर आर समथिंग मोर वी आर प्लॅनिंग. आता मी जस्ट हितेशशी चॅट करतोय,
तर मे बी पुढच्यासाठी आपण काहीतरी असं युनिक काहीतरी ट्राय करणार आहे. युनिक पण नाही, पण थोडंसं हटके काहीतरी विचार करतोय मी. जर ते होत असेल तर ठीक आहे, नाही तर मग नॉर्मल होणार काय. फायनली रॅपिडो केलंय मी इथे. पोहोचलोय हैदराबादला. इथून अराउंड 16 किलोमीटर आहे. आता माहित नाही कसं जायचंय. हो ठीक नहीं, मैं बात कर रहा हूँ उसमें नाही. तर आता इथून 16 किलोमीटर आहे. तर बघूया कसं होतंय. हा फर्स्ट टाइम इन हैदराबाद.